सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होते. एका बाजूला बागडेवाडी इन क्लब क्रिकेट संघ बागडेवाडी आणि ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी. यामध्ये बागडेवाडी टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. 12वा खेळाडू. ओके, आलेत. ओके, चला आपण मॅचला सुरुवात करतोय. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड तालुक्यातील मानाची, अभिमानाची, सन्मानाची ही क्रिकेट स्पर्धा अर्थात युवा चषक 2026 जे आपण पाहतात. नारायणजी घाडी यांच्या माध्यमातून फलंदाजी करणाऱ्या टीमला प्राइज आले 2 6 साठी, लागोपाठ 2 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला, टायमर सेट झालंय. पहिला चेंडू होता समोर गोलंदाजच्या डोक्यावर खेळाय. चेंडू तोपर्यंत जाईल, मिड ऑफला फेडे करतील. सलामी जोडी मैदानावरती वैभव लांबे. आणि हा प्रदेश आम्हाला माहिती देतात की बाबा 3 वर्षा अगोदर ही स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली होती बॅटिंगनं, तोच खेळाडू बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता वैभव लांबे. आणि त्याच्यासोबत नरेंद्र. आकुटप्याचा चेंडू होता, यावरती स्कूप केला. चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ. फाईन क्षेत्रामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू गेलाय. इट्स अ 4. चौकार. थँक्यू. आकुडाब्याचा चेंडू होता, पहिला उजव्याशीच्या बाहेर गेला आणि त्यानंतर चेंडूला पाठवले फायनल क्षेत्रामध्ये. चौकार. ज्या पद्धतीने ॲक्शन आहे म्हणजे चेंडूला ग्रीप पकडून टाकण्याचा, म्हणजे एक आपण श्रीलंकेन खेळाडू पाहिले तर अजिंता मेंडिस ज्या पद्धतीने गोलंदाजीला यायचे त्या पद्धतीनं ॲक्शन आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर पाहिलं तर वेग जास्त आहे गोलंदाजचा. प्रणय संधी दिलेली आहे त्यांना, फक्त वेळेवरती नजर ठेवा. 15 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला 3 षटकांसाठी. पुण्यातला चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होता तिथे, त्याच्या डोक्यावरून गेला चेंडू. चेंडूवरती पाहिलंच नाहीये, धावत सुटले. कव्हरला क्षेत्ररक्षक होते, उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, चिप स्ट्रोक खेळायचा होता. त्या इनफिल्डच्या डोक्यावरनं 30 यार्ड सर्कलला बीट करायचं होतं आणि 30 यार्ड सर्कलला बीट करताना कव्हरच्या क्षेत्राच्या अगदी जस डोक्यावरनं पार झालाय. आता त्या दिशेने आता ज्या थोडासा जोरदार फटका खेळाय, पटला केला जातो. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो 9 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 9. यानंतर होणारा मॅच रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी आणि श्री पिंपलेश्वर क्रिकेट संघ कोंडगाव. आपण टॉस अडूया. आठवं पर्व आहे, 8वं वर्ष या स्पर्धेचं. अक्षय क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी अक्षय. अकोटाप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न एक षटकावरला फिल्डर होते. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला तर 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण होतील. थोडासा लांब होता, जर आपण पाहिलं तर वैभव लांबीच्या शरीरावर थोडासा लांब खेळवला होता. रीच केलं गेलं त्या चेंडूला, फक्त बॉर्डलाईनला रीच नाही करता आलं. 2 धावा ॲड होती स्कोरबोर्डमध्ये.
आता स्विच केलंय, पहिला रीच केला, आता स्विच केलं, स्विच ऑन केला, ऑफला खेळलाय. थर्ड मॅन रिझर्व मध्ये स्विच इटचा चौकार. आले होते, आकोटाप्याचा चेंडू होता, अगदी तयार होते, रेडी होते रिव्हर्स स्विप करण्यासाठी, स्विच करण्यासाठी, आणि स्विचला ऑन करावं तसा फटका खेळलाय चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं यावेळेला लवकर खेळले, थोडंसं लवकर खेळले, चेंडू उशीर आला, लवकर केले या चेंडूला. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. 16 धावा धापलकावरती, 16 रन ऑन बोर्ड. मॅच सुरू आहे. ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी आणि त्याच्या समोर आहे इन क्रिकेट क्लब बागडेवाडी. त्या दिशेनं आला की बॅटवरती आला नाही, वरच्या बाजूला लागलाय, पण पुरेसा आहे बॉन्ड लाईनच्या बाहेर जाण्यासाठी. बॅटला बरोबर मध्ये नाही लागलाय, वर लागलाय आणि चेंडू गेल्या पाठीमागे निघून. इट्स 4 चौकार. पुक करण्याचा प्रयत्न, बॅटला थोड्याशा वरच्या बाजूला चेंडू लागला पण पुरेसा होता, तो स्पिन जनरेट झाला चौकार. फटका हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, येतोय स्क्वेअर लेगचा. वेगळा भाई, अजीबो गरीब प्रयास था आपका. ये कसा प्रयत्न केला होता, नाही ऑस्ट्रेलियन पद्धत, नाही इंडियन पद्धत, नाही तुमचे हात वर गेले खांद्याच्या, नाही तुमचे हात अगदी खाली आले. दोन्ही प्रयत्नामध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळा प्रयत्न झेल टिपण्याचा केला गेला होता. कदाचित डबल माइंडेमध्ये होते की कुठल्या पद्धतीने झेल टिपू आणि झेल सुटलाय, जीवनदान लावले, 2 धावा देखील आल्यात, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 22. दिक्काळ ज्याने क्रिकेट गाजवले ते आल्यात आणि ते येता क्षणीच बिग विकेट. विजय बागडे आले आणि इतक्या वर्षाचा अनुभव, एक्सपिरियन्स दाखवून देतोय आणि दॅट्स अ बिग विकेट. मोठा धक्का जोरातच लागलाय. गॉन. दशकाहून अधिक काळ ज्या खेळाडूने गाजवलाय, 2 दशकाहून अधिक काळ ज्या खेळाडूंना गाजवलाय ते विजय बागडे आहेत. चला अशोक राणे माळी किंवा या मैदानावरचे पिच क्युरेटर, लाईट्स ऑन करायचे आहेत, लाईट्स ऑन करा. समोर खेळलाय पण फिल्डर आले आहेत. जे सुटलाय इथे सुद्धा अगदी डोळ्यांच्या समोर झेल टिपण्याचा प्रयत्न केला, थोडंसं हात खाली घ्यायचे होते. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या. फार पूर्वी प्रदेश एक सेशन असायचं ज्यावेळेला प्रॅक्टिस करायचे ना, बॅटिंग बॉलिंग संपली ना का कॅचिंग प्रॅक्टिस असायची. कदाचित आज त्याची गरज आहे, ती काळाची नाही तर अगदी क्रिकेटची गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच तर जिंकणार मॅच. हा टिपलाय कॅच आणि फलंदाजाला जावं लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. गॉड. विकेट घेतल्यात, एक झेल सुटलाय, तिथे देखील संधी निर्माण केली होती.
आता ओमकार जातोय, नवीन फलंदाज ओमकार जाधव. म्हणून कॅचिंग प्रॅक्टिस महत्वाची असतात. आता बरं प्रत्येकाला काय वाटतं की फिल्डिंग दॅट्स ऑप्शनल नाही, तो मॅन्डेटरी आहे, तो अगदी आवश्यक आहे. एखादा फॉर्म ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन भरताना त्यावेळेला बाजूला स्टार असतो मॅन्डेटरी, ते भरल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. तसं क्रिकेटमध्ये चांगली फिल्डिंग केल्याशिवाय जिंकताच येत नाहीत, तर फिल्डिंग महत्त्वाची आहे. आता विजय बागडे आपला अनुभव दाखवतात बघा, प्रयत्न करताना होतात त्या चुकामधनं येतो अनुभव, आणि अनुभवातनं मिळतं ते यश. या सर्व आहे, त्यामुळे इतक्या वर्षाचा अनुभव आहे. आणि जेव्हा माणूस 40कडे जातो ना त्यावेळेला तो अनुभवातनं चालतो. आदमी 20 साल की उम्र में अपनी इच्छा से चलता है, 30 में अपने बुद्धि से, तो 40 में अपने अनुमान से चलता है. तसं आहे, 20 वर्ष असतात ना त्यावेळेला इच्छेने चालतो, चला पाहिजे तसं चालतो. 30ला थोडीशी दिमाग लावतो, आणि ज्यावेळेला 40मध्ये जातो ना त्यावेळेला तो अनुभवानं चालत असतो. हा फटका खेळण्या पुन्हा एकदा अजून एक झेल. या षटकामध्ये 3रा विकेट विजय बागडे यांनी या षटकामध्ये 3रा विकेट बाद केलाय. चांगली गोलंदाजी, कमबॅक करून दिले आपल्या टीम बागडेवाडी संघाला. समजा 24 आणि 24च्या अर्ध्या 12 होतात. 3 षटकं 12 मिनिटांमध्ये पूर्ण केल्यात बागडेवाडी. गुड वर्क. कारण जसं तुम्ही खेळ फास्ट केलाय ना त्याच्यामुळे एक तर ओव्हर लवकर पूर्ण झाल्यात आणि प्रतिस्पर्ध्याला संधी नाही आहेत. हरेश एका बाजूला विकेट पडत होते त्यावेळेला किल्ला लढत होता, हा झेल पुन्हा एकदा सोडलाय. आता शर्यत लागल्या ट्रॉफीला जिंकण्याची का शर्यत लागल्या कॅच सोडायची, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता नरेंद्र सांगतोय की थांबा. मागच्या षटकामध्ये नरेंद्र नॉनस्ट्रायकिंगला उभे होते आणि ते पाहत होते, 1 आऊट झाला, 2 आऊट झाले, 3 आऊट झाले, ते पाहत होते. आता ते सांगता रिस्क घ्यायचा नाही, जे काय करायचं ते मला करायचं आहे, जी काय बॅटिंग करायची ती मला करायची आहे, ज्या धावा उभा करायची आहेत त्या मला करायच्या आहेत. त्यामुळे त्याने सांगितले थोडंसं थांबा, कारण 2 चांगले चौकार नरेंद्रनं ठोकलेले आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑप्शनच्या बाहेर होता, पण शफलही तितकंच केलं होतं. कदाचित पंचांनी ते पाहिलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर त्या 4थ्या 5व्या 6व्या स्टंपपर्यंत आले होते हा फटका खेळण्यासाठी, आणि ते शफल केलं होतं, ते काउंट झालं. स्कूप करायचं होतं, स्कूप करायचं. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग पोचेल धाव घेताना 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण लेग बाईचा इशारा होता पंचांकडनं. 1 धावा ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 27 27 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 27. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान सकाळी वेगळं असतं, दुपारी वेगळं असतं आणि संध्याकाळी अजून वेगळं असतं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता स्ट्राईक पाहिजे तर परतावा लागेल फलंदाजाला. स्ट्राईक शेवटच्या चेंडूवरती नरेंद्र राखतोय. धावा धाबाल 27. हलकीशी धुवून डीजे मास्टरची. टॉससाठी देखील दोघांनी या काही आर्थिक देणगीदार आहेत त्यांचंही नामोल्लेख आपण करणार आहोत. पण ज्यानं या इनिंगचा पहिला बॉल खेळला तोच खेळाडू शेवटचा बॉल खेळतोय. प्रदेश मला माहिती देतात नरेंद्रनं पहिला चेंडू खेळला आणि नरेंद्र शेवटचा बॉल आत आलाय, पडला थोडासा आत आलाय. शेवटचा बॉल मिस. मागच्या षटकामध्ये विजय बागडे यांनी केलेली कमाल, त्याला आता शेवटच्या षटकात हरीश यांनी दिलेली साथ. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन आल्या नाही आहेत. किंवा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 5 रन आलेत. 2 ओव्हरमध्ये तुम्ही 22 केल्यात आणि या 2 ओव्हरमध्ये 5 केल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 27 27 धावा धावफलकावरती आहेत.
या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय नितेशजी गव्हाळे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाची आर्थिक देणगी आली आहेत आणि त्यांचा मनापासून आभार, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. टॉस महत्त्वाचं आहे. भट्टीवाडी आणि कोंडगाव, भट्टीवाडी आणि कोंडगाव दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेत. लगेच टॉस करून घ्या. रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी आणि कोंडगाव श्री पिंपलेश्वर क्रिकेट संघ कोंडगाव. या स्पर्धेच्या निमित्तानं 2000 रुपयाचे आर्थिक योगदान नितेशजी गव्हाणे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आणि त्यांचा सन्मान या युवा क्रीडा कमिटी मंडंगच्या वतीनं व्यासपीठावरती केला जाईल. पुढचा टॉसही महत्त्वाचा आहे. कोंडगाव संघ आपण आला असता तर लगेच या टॉससाठी या. भट्टीवाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. वेळ महत्त्वाची आहे, टाईम महत्त्वाचा आहे. हॅलो या स्पर्धेसाठी ज्यांनी 2000 कारण तुम्ही या पद्धतीने दिलेले योगदान या स्पर्धेला ऊर्जा देण्याचं काम करणार आहेत. एक एनर्जी तुमच्या या प्रयत्नांना संपूर्ण युवा क्रीडा कमिटी मंडंगड ती एनर्जी जनरेट होते. आपण टॉस करूया. भट्टीवाडी संघ कर्णधार पोहोचल्यात, कोंडगाव संघाचे कर्णधार पोहोचल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा आणि 28 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी देखील मैदानावरती सज्ज झालेत. विजय आणि प्रणय ज्या गोलंदाजानं तिसरं षटक हाताळताना अगदी मॅचला टर्न केलं. टॉस जिंकलाय भट्टीवाडी संघानं आणि त्याने सांगितले पहिल्यांदा मी फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू. विजय बागडे आणि दुसऱ्या बाजूला प्रणय अशी जोडी आहे. तर पहिले षटक हाताळण्यासाठी वैभव लांबे. हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे कारण ज्यावेळेला वैभव लांबे बॅटिंगला होते त्यावेळेला विजय बागडे गोलंदाजीसाठी होते, बॉलिंगसाठी होते. त्याच्यामुळे हे बॅटल मजा येणार आहे. जर लवकर विकेट प्राप्त केला विजय बागडे यांचा तर जे घडलं पहिल्या इनिंगमध्ये तेच घडू शकतं दुसऱ्या इनिंगमध्ये. वैभव लांबेचं विकेट गेल्यानंतर जसं कॉलॅप्स झाली होती पूर्ण टीम तसं कॉलॅप्स होऊ शकते. काय ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच चेंडू डॉट बॉल आलाय. त्याच्यामुळे वैभव लांबे यांना माहिती आहे की विजय बागडे यांचा विकेट किती महत्त्वाचा, किती इम्पॉर्टंट असणार आहे. तो पहिले षटक आणि त्या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये विजय बागडे दोन्ही डॉट बॉल, दोन्ही निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अपिश केलं होतं कव्हरला. फिल्डर जोपर्यंत फील्ड करतील एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण त्यांना माहिती आहे ज्यावेळेला तुम्हाला 20 मध्ये 28 करायचे आहेत तर कदाचित धावा रोखल्या जातील न जातील, पण दबाव निर्माण करण्यासाठी विकेट येणं गरजेचं आहे. आणि जी चर्चा आम्ही छेडली होती, नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान सकाळी वेगळं असतं ज्यावेळेला कदाचित धावा होतात, कमी जास्त होतात, दुपारी धावांचा पाऊस पडतो आणि एकदा का ते फ्लड लाईनमध्ये क्रिकेट आलं का मग खेळ बदलतो. फ्लड लाईटमध्ये खेळ थोडासा बदलतो कारण या मैदानावरती सनलाईटमध्ये खेळणं आणि सनलाईटवरनं फ्लड लाईटमध्ये खेळणं, सूर्यप्रकाशात खेळणं आणि प्रकाश झोतात खेळणं हा फरक आहे. दॅट्स अ डिफरंट दोन्हीमध्ये. ज्यांना या मैदानावरती अशा सिच्युएशनला अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, आता तो एक्सपिरियन्स काउंट होणार. बरोबर तो अनुभव आता दिसून येणार या मैदानावरती खेळत असताना. 28 धावांचा पाठलाग आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक बिझी राहिलाय. तिन्ही चेंडू त्याच्या दिशेने गेले होता. पहिला 2 डॉट, नंतर 3 सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 3. 28चा पाठलाग आहे. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 15 मध्ये 25 करायचे आहेत. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. युवा चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम.
2चं षटक हाताळण्यासाठी नरेंद्रन एक तर चांगला मूव आहे, चांगला डावपेच आहेत. खास करून टीम जर आपण पाहिलं तर तांबडीवाडी या संघाचं जो दबाव जो प्रेशर वैभव लांबेनं क्रिएट केला, निर्माण केला, त्या प्रेशरला त्या दबावाला कायम ठेवायचं आहे. त्याच करता आता पुन्हा एकदा आपण गोलंदाजीसाठी बघितलं तर नरेंद्र यांचा वापर केला जातोय. पण दोन असे खेळाडू मैदानावरती एकाजवळ अनुभव आहे, एकाकडे टॅलेंट आहे. प्रणय एक टॅलेंटेड खेळाडू तर त्याच्यासमोर अनुभवी फलंदाज विजय बागडे. आकोटा पाता चेंडू होता भाई, सोच भी छोटी, गेंद भी छोटी और खराब गेंद पे सही नसीहत. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. सावकार पूल केला, चेंडूला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पार. सावकार एक असं झालं जसं आम्ही उल्लेख केला होता, पहिलं षटक वैभव लांबेनं हाताळलं होतं, जो प्रेशर निर्माण केला होता. म्हणजे एखादा फुगा अगदी जोर भरून भरावा, फुगवावा आणि अलगद टाचणी लागून त्याला ठुस करावं, त्या पद्धतीने सावकार आलाय. त्याची हवा निघून गेले. सग गोलंदाज नो बॉलचा इशारा जावं लागले, परतावं लागले. नो बॉलचा इशारा. नो बॉल ना धापलक पुढे जाईल. फक्त आता गोलंदाजी निवड कशी करतात, कसं तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करता, त्याचा वापर कल्पकतेने कसा करतात तेही महत्त्वाचं असणार आहे. कारण हा मॅच जर पाहिला तर दुपारी 28 धावा वेगळ्या वाटतात, संध्याकाळी वेगळ्या वाटतात. या 28 पण 28च्या उलट्या 82 सारख्या वाटतात जर चांगली गोलंदाजी झाली तर. त्याच्यामुळे 28 धावांचा पाठला कशा पद्धतीनं केला जातोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ओमकार ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू धावेत केला, क्षेत्ररक्षक होता एका हातामध्ये. वा भाई वा, असाही नुकतीच आंबे आले आहेत. त्याकरता आम्ही सांगत नाही फ्री आहे, कारण दिमाग के बत्ती को आपको जलाय रखना है. असा झेल टिपला होता जसा आता आंब्याचा मोसम आला आणि उंच उडी मारून ती कैरी तोडावी असा झेल टिपला गेला होता. झेल टिपला गेला होता. पण भाई दिमाग के बत्ती को भी आपको जलाना, जला के रखना है. याच्या अगोदर नो बॉल होता. स्वीप करायचा होता पायावरती, चेंडू आदळला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, लेग बाईचा इशारा होतोय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये, धावफलकामध्ये वाढ होईल. एक पहिला सावकार आला होता, त्यानंतर आपण एक फ्री हिटवरचा झेल टिपला गेला होता. 11 धावा धावफलकामध्ये आहेत. 1-1-11 1-1-11 11 धावा. फुलाला डिलेवरती ऑन ड्राईव्ह केलाय. डीपोरनं क्षेत्ररक्षक येतील, थ्रो करतील. थ्रो आलाय, परफेक्ट थ्रो आलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण परफेक्ट थ्रो आला होता. पण तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगली, दोघांना खेळाडूमधलं तालमेल चांगलं, अंडरस्टँडिंग चांगलं, एकमेकांचं कॉलिंग चांगलं होतं. जसा चेंडू डीपवरती गेला तर विजय बागडेनं 2चा कॉल केला होता आणि या 2 धावांनी लोअर फुटला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न थोडासा बॉटमला चेंडू लागलाय. जोपर्यंत फील्ड करते दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला. त्याचा डेंजर एंड होता, डेंजर एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पुढे एकदा धावफलकावरती नजर टाकूया. 15 धावा धावफलकावरती आहे. त्या साईडला 22 होत्या, 2 षटकं संपली होती तेव्हा. फक्त शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या. 15 धावा आहेत, 13 अजूनही करायचे आहेत. 10 चेंडूचा खेळ आहे, 10 मध्ये 13 करायचे. हलकीशी धून डीजे मास्टरची ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया या मॅचच्या दिशेनं.
प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला खेळाडूंनी गावांनी वाडींनी विभागानं दिलेली ही साथ आहे. प्रायोजकांच्या मदतीला हात आहे. आता क्रमांक 3चा षटक हाताळण्यासाठी शैलेश. 10 बॉल 10 मध्ये 13 करायचे आहेत. शैलेश गोलंदाजीसाठी सज्ज होतील. अजूनही सांगणं कठीण आहे, प्रेडिक्ट करणं कठीण आहे. नो बॉल नो बॉल नो बॉल. अजून एक गोलंदाजाला जावं लागते परत. ऍक्शन जर्क चक ऍक्शन मध्ये क्वेश्चन होता त्यांच्या, त्यामुळे त्यांना जावं लागतंय. 10 मध्ये 13 करायच्या होत्या. पहिला चेंडू आला या नो बॉल, त्यांना ते सिंगल. याचा अर्थ आता फ्रीडचा इशारा होता पण सगळं गणेश सज्ज होतील हे षटक हाताळण्यासाठी. स्वीप केला परफेक्ट स्टंप मधला चेंडू होता पण क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडूच्या टप्प्याच्या जवळ येणं गरजेचं आहे आणि टप्प्यापासून लांब राहिले. चेंडू त्याच्या डोक्यावरून पार. सौकार. आपला खेळ दाखवण्यासाठी, आपल्यातली गुणवत्ता दाखवण्यासाठी, आपल्यातलं टॅलेंट आहे. टॅलेंट भाई हुनर है, हे हुनर दाखवण्यासाठी तो आलाय. पाठलाग केला जातोय. जोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर. सौकार. 4. फाय 25. मॅच पण तसा टुर्नामेंट हाय फाय आहे, हाय व्होल्टेज. बरेचसे मॅच पाहिले आहेत आपण. पुन्हा एकदा स्वीप केलंय फक्त स्वीप नाही केलंय. चेंडू जोपर्यंत जाईल मिड विकेटला 1 धाव. दुसऱ्या धाव्यासाठी कौतुक विजय बागडे यांचं देखील, कारण 2-2 धावा अगदी जलद गतीनं त्याने देखील पूर्ण केल्यात. एका धावेची आवश्यकता आहे. विजयाच्या अगदी समीप पोहोचलाय, जवळ पोहोचलाय. शॉर्ट ऑन जाम केला आणि या शॉर्ट ऑन जामनं हा सामना जिंकलाय. बागडेबाईच्या संघानं 28 धावांचा पाठलाग करायचा होता आणि दोन्ही खेळाडूंनी अगदी समयसुकता दाखवली आणि चांगला खेळ विजय बागडेनं स्टार्ट केलं. त्यानंतर प्रणयनं एक टॅलेंटेड आहे, गुणवत्तावान खेळाडू आहे आणि त्यांना तोलामोलाची साथ देत असताना हा सामना जिंकलाय टीम बागडेवाडी. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आता 2 जण होते. एकानं बॅटिंग केले प्रणयनं आणि